नमस्कार. आज थोडासा मूड फंकी आहे. म्हणजे विधिमंडळात जसं काही होतं तसं आपला मूड बनतो की काय असं मला अधिवेशनाच्या काळामध्ये वाटायला लागलंय. आणि माझ्या मनात प्रश्न पडलाय, ये काकी काकी क्या है ये काकी काकी. एक गा एक गाणं आहे ना ते असं, ये इलू इलू क्या है ये इलू इलू. तसंच मला प्रश्न पडलाय की ये काकी काकी क्या है ये काकी काकी. आणि अंकल कोण आहे हो? अंकल. आता हे अंकल आणि काकीचं लफडं इतकं मोठं आहे. लफडं म्हणजे समजून घेण्याचं लफडं. उगाच तुम्हाला अजून दुसरीकडे जाल, काहीतरी वेगळाच विचार करायला लागाल. आणि ते वाक्य विधिमंडळातलेच बाबा. विधिमंडळ म्हणजे भयंकर असतं काम. त्याच्यामुळं उगाच वेगळ्या अर्थाने जाऊ नका. हे लफडं काय आहे असं आपण विचारतो तेव्हा स्त्री पुरुषांचं लफडं असं नसतं. ते लफडं म्हणजे भानगड काय आहे. आता भानगडे शब्दातही घोटाळाच आहे की हो. म्हणजे लफडंही म्हणता येत नाही, भानगडही म्हणता येत नाही. हा मॅटर काय आहे, हा हा असा जरा मॅटर झाला असं म्हटलं की जरा भयंकर वाटतं ना. ते मॅटर काय जरा बघायला पाहिजे. विधिमंडळामध्ये एक चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये अजित पवार बरंच काही बोलत होते. अजित पवार तसे स्पष्ट वक्ते म्हणून परिचित आहेत महाराष्ट्राला. ते आपल्याही पक्षाची काढताना कमी करत नाहीत, स्वतःविषयी बोलताना ते मागं पुढं पाहत नाहीत आणि बिनधास्त बोलून टाकतात. असे अजित पवार आहेत. ते नाही का उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहून त्यांनी कचकन डोळा घातला होता आणि सांगितलं होतं जगाला, तो एका डोळ्यातून मेसेज दिला होता की उद्धव ठाकरे काय आहेत. ते विचार नाही करत की काय होईल, काय वाटेल कुणाला. त्या पेन्शनच्या प्रकरणामध्ये पण अजित पवार तसंच बोलून गेले होते. बिनधास्तपणे बिना कामाची पगार घ्यायची यांना सवय लागली आहे असंही बोलले होते. या सगळ्यामध्ये मला अजित पवारांचं एक वाक्य खूप महत्वाचं वाटलं. एका विषयावर चर्चा करत असताना अजित पवारांनी गिरीश महाजनांना उद्देशून म्हणजे त्यांचा उल्लेख करून एक वाक्य बोललेत. ते वाक्य तुम्हाला आधी ऐकवतो आणि त्यातल्या 2 मुद्द्यांवरती माझा फोकस असणार आहे, त्यावरती बोलतो. बघा वाक्य ते. सगळ्यांनी बघितलं ना, आदल्या ते झाल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री काय म्हणले, मी मंत्रिमंडळात जाणार नाही. त्याच्यामध्ये कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं माहिती आहे. महाजन साहेब, आपण मंत्री आहात, मी चुकून गिरीशजी महाजन साहेब, अंकल अंकल असं अनेकांचं झालेलं आहे. कुणाचं काय झालं, कुणाचं काय झालं, काय म्हणले. मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का? बंड. हे गिरीशजी 1 मिनिट, आता माझं भाषण होतं ना. अंकल 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 काकीला सांगितलं काकी. मग किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. ऐकलं. आता यात मला ते अंकल आधी गिरीश महाजनांचा उल्लेख केला आणि मग अंकल अंकल असं म्हणाले. आणि अंकल अंकल म्हणत असताना ते बोलत असताना मागे असलेल्या तुम्ही धनंजय मुंडेंना बघितलंय का? त्यांचे डोळे कसे चमकले होते, चेहऱ्यावर कसलं हास्य आलं होतं आणि काही प्रश्न सुद्धा होते की आता दादा सगळं बोलून टाकतायत की काय. आणि ते दोन्हीकडे असं गिरीश महाजनांच्याकडे बघत होते, दादांच्याकडे बघत होते, असं सगळं चाललं होतं. ते सीन जरा बिना आवाजाचे तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय होतंय. म्हणजे या आवाजासोबतच तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल की कसं ते हसत होते. आता या सगळ्या प्रकारामध्ये एक गंमत अशी होती की ते अंकल अंकल कोणाला म्हणत होते, म्हणजे कोण आहे अंकल अंकल. म्हणजे अंकल अंकल ते गिरीश महाजनांचा उल्लेख करत होते म्हणूनच गिरीश महाजनांच्या बाबतीत अंकल अंकल शब्द वापरत होते का? आणि त्यासोबत आणखी एक शब्द होता, मला काकीला सांगावं लागेल. आता स्वाभाविक आहे, दादा अंकल म्हणत असतील समोरच्या व्यक्तीला, तर अंकल काकी कोणाला म्हणत असतील तर अंकलच्या बायकोला. काकाची बायको काकी असते. तसं काकीला सांगावं लागेल असंही दादा म्हणत होते. काकीला काकीला असं ते मुद्दाम सांगत होते. मला इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे ते कुणाला तरी अंकल म्हणत असतील, मग तुम्ही काय करताय हे काकीला सांगावं लागेल, हा खोडकरपणा मी समजू शकतो. पुढे फार भयंकर आहे. आणि पुढचं वाक्य महत्वाचं यासाठी आहे की त्यात समोरच्या व्यक्तीच्या चारित्र्याच्या चिंधड्या उडून जातात. पुढचं वाक्य कोणतं आहे ते तुम्ही कदाचित ऐकलं असेल, ते मी तुम्हाला पुन्हा ऐकवतोय. ऐका. अंकल 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 काकीला सांगितलं काकी. मग किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. मग किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. मग कळेल किती काकी आहेत ते. काकीला काय सांगायचंय दादांना? काय सांगायचंय? वेगवेगळ्या काकी आपल्या अंकलच्या आयुष्यात आहेत हे सांगायचंय.
आणि ते समजलं तर काकी काय करतील, काकीचा रोल काय असेल, दादांचे हे अंकल कोण, या अंकलच्या काकी कोण, आणि किती काकी आहेत असं म्हटल्यावर अजून कोणकोणत्या काकींचा उल्लेख दादा करत आहेत. खर तर हा मी पुन्हा म्हणतोय एखाद्याच्या चारित्र्याच्या चिंधड्या चिंधड्या करणारा विषय आहे. आता ते हे सगळं वाक्य बोलण्याआधी गिरीश महाजनांचा जे ग्रामविकास मंत्री आहेत, परत ते कुठल्या अजून वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, अत्यंत महत्वाची खाती गिरीश महाजनांच्याकडे आहेत, अशा गिरीश महाजनांच्याकडं उद्देशून त्यांच्याकडे बघत अजितदादा त्यांच्या वेगवेगळ्या काकीच्या कल्पना मांडतायत. मग हे सगळं गिरीश महाजनांना उद्देशून होतं की आणखी कोणाला उद्देशून होतं? जर गिरीश महाजनांच्या अशा अनेक विषयात दादांचा उल्लेख असेल, मी जरा सावध आणि जरासं सावधपणे बोलतोय, म्हणजे उगाच काही गडबड नको व्हायला आपल्याकडून की काय होत आहे. मुळात राज्यातल्या काही नेत्यांच्या चारित्र्याच्या बाबत अनेक चर्चा राज्यामध्ये सुरू असतात. लोक कोणाकोणाचे नावं घेतात, हा तसा आहे, तो तसा आहे, याचं असंच चाललंय, त्याचं तसंच चाललंय, याचे अनेक संबंध आहेत, याचे अनेक विषय आहेत, काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काही सीसीटीव्हीचे फुटेज या आधीच्या व्हायरल झालेले आहेत महिला आमदारांचे, काही पुरुष आमदारांचे एका महिला नेत्यासोबतचे दृश्य व्हायरल झालेले आहेत. हे सगळं घडलेलं आहे. काही लोकांचं व्हायरल झालं नाही पण चर्चा मात्र खूप होते आहे. मला तर अशी शक्यता कळते की महाराष्ट्रातल्या काही लोकांच्या वरती पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची देखील जास्त शक्यता आहे. हे सुद्धा कळतंय मला, माहिती असते हो, लोक चर्चा करतात, कुणाकडून तरी समजतं करतं, आणि मग त्या कळते समजतेवर सूत्रांची माहिती म्हणून लोकांना सांगावी लागते, इथपर्यंत कळत आहे. राजकारणातली ही विकृती, म्हणजे मुळात स्त्री पुरुष राजकारणात असतात आणि असल्यावर अशा स्वरूपाची विकृती करत असतात का? राजकारणातल्या स्त्रिया आणि राजकारणातले पुरुष यांच्या बाबतीत मी बोलत नाहीये, पण राजकारणातले पुरुष जे स्त्रियांचा गैरफायदा घेऊ इच्छितात अशा लोकांसाठीचा हा धडा असेल. कारण दादानी हे वाक्य विधिमंडळात बोललं हे लक्षात घ्या, तर रेकॉर्डवर जातं, काकी किती आहेत ते कळून जाईल. आणि म्हणूनच या वाक्याला दादानी कोणासाठी वापरलंय, कोणत्या अंकलसाठी वापरलंय, ते कोणत्या काकीला बोलणार आहेत, आणि मग कळेल किती काकी आहेत ते. ह्या वाक्यांचा सगळा संदर्भ उघड झाला पाहिजे. कारण माझ्या विधिमंडळातला माझा एक प्रतिनिधी अथवा माझ्या कुण्या अन्य लोकांचा प्रतिनिधी अशा स्वरूपाचं गैरकृत्य करणार असेल तर, याला गैरकृत्य पण म्हणता येतं. गैरकृत्य यासाठी म्हणतोय की शिल्पा शेट्टी आणि गेर यांच्यात काय झालं होतं तुम्हाला माहित आहे. ते गैरकृत्य कुठेही करणार असेल तर त्याला आवर घातलाच गेला पाहिजे. कारण राजकारणातली शुचिता, चारित्र्याची शुद्धता टिकून राहिली पाहिजे. विधिमंडळाच्या व्यासपीठावरून या स्वरूपाच्या काकी किती आहेत, या स्वरूपाचे विधान केले जात असतील, समोरचा माणूस गप्प बसणार असेल तर काय होणार आहे? म्हणजे याआधी विधिमंडळात असं बऱ्याच वेळेला घडलंय. याआधीही लोकांच्या विषयाची चर्चा घडलेलीच आहे. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी समोरच्याच बाकावरच्या सदस्याला उद्देशून म्हटलं होतं की तुमच्याविषयी याआधी आम्ही प्रेम, दया, करुणा दाखवली, पण सारखी सारखी दाखवता येणार नाही, हे ते म्हणतायत. तर हे सगळं कळलं पाहिजे, अन्यथा याच्यावरती देखील एक वेब सिरीज निघेल आणि ज्याची चर्चा खूप मोठी होईल. मंडळी, राजकारणातल्या या चरित्रहीनतेवर प्रकाश पडलाच पाहिजे असं आम्हालाही वाटतं. कोण अंकल, कोण काकी, किती काकी, या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला अजितदादांनीच द्यावी असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.